दोन अपत्य असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या अशी मागणी केली आहे नितेश राणे यांनी। आदिवासी समाजातील महिलांना फक्त सूट द्या असं देखील नितेश राणेंनी म्हटलंय। नितेश राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ही मागणी केली आहे। तर नितेश राणेंच्या मागणीबाबत पक्षातील नेते निर्णय घेतील असं खासदार नरेश म्हस्केंनी म्हटलंय। मी तर फडणवीस साहेबांना आम्ही सगळेजण विनंती करणार आहे, मुख्यमंत्री साहेबांना, की साहेब त्या मुख्यमंत्री लाडली बहीण योजनामध्ये बदल करा, आपल्या आदिवासी बांधवांना थोडं सूट द्या आणि नंतर दोन अपत्य लोकांपर्यंत ती योजना पोहोचणार असं नियम त्याच्यात घाला आणि तरच फायदा घ्यायला द्या। नंतर हे नालायक आमच्यामध्ये राहणार। हे तो सिर्फ ट्रेलर है। हिंदू समाज जब भी पिक्चर दिखाएगा तब तुमको तुम्हारा अब्बा भी याद आएगा नहीं, इतना ध्यान रखना, इतना ध्यान रखना। म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगेल, जी मागणी केलेली आहे नितेश राणे यांनी मुस्लिम कुटुंबांना वगळावं असं नाही म्हटलेलं आहे। दोन पेक्षा अधिक जर मुलं असतील तर केलेली आहे नितेश राणे यांनी मुस्लिम कुटुंबांना वगळावं असं नाही म्हटलेलं आहे। दोन पेक्षा अधिक जर मुलं असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतनं वगळावं अशी मागणी केलेली आहे। ही मागणी महाराष्ट्रातनं पुढे येते। पक्षातील नेते, महायुतीचे नेते या संबंधी निर्णय घेतील। नितेश राणेंची मागणी जी आहे की दोन अपत्य यांनाच आम्ही त्या ठिकाणी योजनेचा लाभ देऊ, याबद्दल सरकार काय निर्णय घेईल त्याची मागणी आहे। तर मागणी कुणाकुणाचा अधिकार आहे प्रत्येकाचा। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मागणी मांडण्याचा अधिकार आहे। सरकार निर्णय घेईल काय घ्यायचा, पण सरकार योग्य निर्णय घेईल।